नमस्कार. गुरु परमात्मा परेश्वर ऐसा ज्याचा दृढ विश्वास. संत एकनाथ महाराजांचा छोटासा अभंग. पण गुरुची महती. त्यांनी गुरुंना परमात्म्याचं स्थान, देवांच्याही वरचं स्थान गुरुला दिलंय. का? कारण ईश्वराची ओळखच होईल आपल्याला गुरु करून देतात. भक्त पुंडलिकाचं एक गोष्ट आहे की भक्त पुंडलिक त्याच्या माता पित्यांची एवढी सेवा करत असतात, इतके तन्मयतेने करतात. आणि साक्षात पुंडलिक जेव्हा विठ्ठल पांडुरंग जेव्हा त्यांना भेटायला येतात, तेव्हाही पुंडलिक त्यांना थांबवून ठेवतो आणि ते त्याच्यासाठी थांबतात सुद्धा. इतकी पराकोटीची गुरुभक्ती आपल्याला बघायला मिळते. तसाच एक अत्यंत सुंदर अभंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. ओळखलंच असेल, संत सोयराबाई यांचा अतिशय सुंदर अभंग. संत सोयराबाई या महार जातीमध्ये आलेल्या जन्माला संत चोखामेळा यांच्या पत्नी, आणि समाजाकडनं त्यांना भरपूर त्यावेळेच्या काळामध्ये खूप प्रतारणा सोसायला लागली. त्याच्यानंतर ईश्वर भक्तीमध्ये, गुरुभक्तीमध्ये तल्लीन होऊन जेव्हा ही अभंग निर्मिती झाली, तेव्हा स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना त्या संबोधन करताना म्हणतात की आता सबंध वातावरणामध्ये कोणताही भेदाभेद उरलेला नाही. का? कारण की सगळीकडे फक्त श्रीरंग व्यापून आहे, एकच तत्व, पुढचं श्रीरंग, माझा विठ्ठल पांडुरंग. एवढा सुंदर अभंग. आपल्याकडे एक एक गोष्टी मी म्हणतात की गुरुभक्ती कशी करावी याच्यासाठी आपण अनेक आतापर्यंतच्या आमच्या पॉडकास्ट मधनं श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांचे अनंत विचार ऐकतोय, अजूनही ऐकणार आहोत. आणि आजही आम्ही आमच्या या पॉडकास्ट मध्ये परत घेऊन आलोय आमच्या गेल्या भागातील पाहुण्या अत्रेय मैती यांना. यांच्याबरोबर आपण तस्मै श्री गुरवे नमः या आमच्या पॉडकास्ट मध्ये पुढची चर्चा आज चालू ठेवत आहोत. भेटूया परत अत्रेय मैती यांना. अत्रेय, आपलं स्वागत. नमस्कार. 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 आपण गेल्या भागामध्ये अशी चर्चा केली होती की आपल्या परिवाराला सांभाळण्याचं प्रथम कर्तव्य असतं हे स्त्रियांचं, घरातल्या स्त्रीचं. तर त्या संदर्भामध्ये आपण नारी नीती या पवित्र ग्रंथामध्ये श्री श्री ठाकूरजींचे जे विचार आहेत त्याबद्दल, की एक स्त्री ही परिवार किती सक्षमतेने सांभाळू शकते, याबद्दल तुम्ही त्यांचे विचार आम्हाला सांगा. नक्की. ठाकूरजींनी स्त्रियांना सर्वोच्च मान दिला होता. ते म्हणूनच सत्संगात स्त्रियांना मा म्हणजे आई असं संबोधन केलं जातं. आणि ठाकूरजी हे म्हणतात की म्हणजे जर प्रत्येक स्त्री हे स्वतःच्या आईचं एक स्वरूप असतं असं विचार करायला पाहिजे. आणि जर असा विचार येत नसेल तर स्त्रियांपासून दूर राहायला पाहिजे असं ते म्हणतात. तर आणि जसं तुम्ही म्हणता की नारी नीतीमध्ये ठाकूरजींनी त्यांचे काही निवडक वचने जे नारींसाठी उपयुक्त आहेत तसे संकलित आहेत त्याच्यात. आणि त्याच्यात ठाकूरजींनी असं म्हटलं की स्त्रियांवरती खूप जास्त म्हणजे जबाबदारी सोपवलेली आहे. ते काय म्हणतात की स्त्री जितकी सक्षम आणि सशक्त असते तेवढं तिचं कुटुंब सक्षम आणि सशक्त असतं. तर म्हणजे तुम्ही विचार करा किती मोठं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, राईट. आता आचार्यदेव जे म्हणतात की माँ हे पूर्णपणे उपयुक्त संचालिका असते आपल्या कुटुंबाची. ठीक आहे. आणि मुलगी तिचंच एक विस्तारित रूप असतं. ठीक आहे. आणि दादा हे पण म्हणतात की मुलीमध्ये, स्त्रियांमध्ये एक विलक्षण क्षमता असते की सगळ्या डिरेक्शन मध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे एक लक्ष ठेवण्याची तिचा एक स्वभाव असतो. तर म्हणजे आपल्या आईला आपण बघतो की तिला माहित असतं की आपल्या नवऱ्याने आज शिंक मारली किंवा आपल्या मुलाचं पोट दुखत होतं, तर आज स्वयंपाक काय करायला पाहिजे किंवा कोणाला कुठलं औषध द्यायला पाहिजे, किंवा माझे नेबर्स आले होते त्यांनी काहीतरी मदत मागितली होती तर त्यांना कुठल्या प्रकारे मदत करायला पाहिजे, किंवा माझ्या ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन आहे तर प्रेझेंटेशन सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह कसं होणार हे तिला सांभाळता येतं, बॅलन्स करता येतं. हे एक म्हणजे युनिक केपेबिलिटी दिलेलं आहे स्त्रियांना. तर म्हणून जबाबदारी पण तशीच आहे. अविंदा म्हणजे आचार्य देवांचे सुपुत्र हे पण म्हणतात की
मुलीने लग्नापूर्वी असं जाऊन आपलं सासर बघून यायला पाहिजे, म्हणजे वा. होणारं सासर. आणि बघून यायला पाहिजे की तिथे काय सुविधा आहेत, तिथे काय अटायर तिला घालावं लागेल. बरोबर. मग तिथल्या स्त्रियांबरोबर कसं वागलं जातं हे तिने ऑब्झर्व करून यायला पाहिजे. आणि जेव्हा ती कम्फर्टेबल असेल तेव्हाच तिने हो म्हणायला पाहिजे. वा. आणि आचार्य हे पण म्हणतात की लग्नाच्या पूर्वीच मुलीने पूर्णपणे स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यानंतरच लग्न केलं पाहिजे. छान. आजच्या काळात हे खूप जास्त अगदी. महत्वाचं आहे. टू ईच हिज ओन, राईट. की म्हणजे मला काही पण असं झालं तर असं दिवस नको बघायला की मी कोणावर अवलंबून राहू. बरोबर बरोबर. राईट. तर मुळात असं म्हणायचंय की ठाकूरजींचं पर्स्पेक्टिव्ह स्त्रियांबद्दल खूप रिस्पेक्टचं आहे आणि विथ लॉट ऑफ कॉन्फिडन्स इन देअर केपेबिलिटीज. वा, खूपच छान. मी श्रोत्यांना परत एकदा आठवण करून देते. मागच्या भागातही मी सांगितलं होतं की अत्रेय माहिती ह्या 1997 पासून ठाकूरजींच्या सत्संग संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत. स्वतः मास्टर्स केलंय कॉम्प्युटर सायन्स मध्ये, अमेरिकेमध्ये वास्तव्यास होत्या आणि ते डायरेक्टर म्हणून स्टार्टअप मध्ये काम करतायत. तरी पण तुम्हाला जाणवेल त्यांची विचारधारा. आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की त्या बंगाली भाषिक असून सुद्धा खूप छान मराठी तुम्ही बोलताय. तरी पण मी असं म्हणते की विचार अभिव्यक्त व्हायला भाषेचं बंधन नसतं, भावना माणसापर्यंत पोहोचतेच. तसं मी तुम्हाला परत सांगेन की भाषेचं म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश या कुठच्याही भाषेमध्ये तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता. दुसरं असं की परत स्त्रियांबद्दल हा एक खूप सुंदर, मी म्हणेन फार प्रोग्रेसिव्ह हा विचार आहे ठाकूरजींचा की स्त्री सर्व दृष्टीने सक्षम असणं, स्वावलंबी असणं. बघा म्हणजे त्यांनी केवढा पुढचा विचार केला की एक स्त्री जी दुसऱ्या घरामध्ये जाते लग्न झाल्यावर, तिथे जुळवून घेण्यासाठीची परिस्थिती, या सगळ्याचा अभ्यास करून मगच तिने तो विचार करावा. ही खूप सुंदर संकल्पना आहे. मला तुमच्याशी बोलताना नेहमी हा प्रश्न पडतो की एवढ्या तरुण वयात, एवढ्या लहान वयापासून जेव्हा तुम्ही सत्संगाशी जोडल्या गेलाय, तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असेल किंवा आता तुम्ही जॉब करताय, काम करताय, तेव्हाही प्रोफेशनल आयुष्यामध्ये, आणि तुम्ही तुमच्या आता मगाशी म्हणला होतात की मंदिराचं बांधकाम चाललंय, तर त्याविषयी पण आपण नंतर बोलूया. पण तुमचं प्रोफेशनल लाईफ, वैयक्तिक लाईफ आणि आता जे काही तुम्ही लोकसंग्रह तुमचा आहे त्याच्यामध्ये जुळवून घेताना तुमचे काही विचार किंवा कसं जुळवून घेत असाल, कसं काम करत असाल, त्यामध्ये आलेले अनुभव आणि अडचणी ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ओके. जर एक गोष्ट निवडायची असेल की ठाकूरजींना अनुसरण केल्यामुळे माझ्या आयुष्यात काय फरक पडला, तर हो. मी म्हणेन की सगळ्यात मोठी देणगी माझं दिलपार आणि अनयिल्डिंग स्वभाव असं म्हणेन. म्हणजे त्यांना अनुसरण केल्यामुळे बरोबर. मला देणगी मिळाली. हम्म. असं नाही की पहिल्यापासून मी जन्मालाच तशी आले, बरोबर. असं नव्हतं. बरोबर. ओव्हर द इयर्स ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि पर्सनॅलिटी चेंज झालंय माझं. म्हणजे शाळेतली अत्रेई आणि आत्ताची अत्रेई याच्यात खूप खूपच फरक फरक. असेल. खरंय. आणि ऑफकोर्स लोक बदलतात, बट म्हणजे कळतं ना की आपल्यात कठीण परिस्थितीच्या सामोरे जाण्याची क्षमता वाढतीये खरंय. किंवा इमोशन्स वरती कंट्रोल जास्त येतोय. असे खूप काही बदल मी स्वतः नोटीस केले, ऑब्झर्व केले. खूप छान. पण मला इथे जरूर प्रेक्षकांना सांगायला आवडेल, त्या म्हणतायत की स्वतःमधले बदल कळतात. हा खूप मोठा पॉइंट आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे मला असं वाटतंय नक्की जोपर्यंत मनुष्य स्वतः अंतर्मुख होत नाही तोपर्यंत, सेल्फ अनालिसिस किंवा आपण इंट्रोस्पेक्ट करणं म्हणतो, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला कळणार तरी कसं की मी कुठे चुकतेय आणि मला कशी सुधारायची गरज आहे. आपण पुढे चर्चा परत चालू करूया. तुम्ही जरूर सांगावं की तुम्ही म्हणलात की मला स्वतःला कळतंय की मी माझ्यामध्ये कसा फरक पडलाय. अजून काय सांगा. राईट. म्हणजे पूर्वी काही परिस्थिती आली की मी इमर्स व्हायचे त्याच्यात आणि पटकन निघता नाही यायचं. बट म्हणजे आता मी नोटीस करते की परिस्थिती तर येतातच, ते कंट्रोल नाही करू शकत आपण, पण त्याच्यातून आपण किती पटकन निघू शकतो आणि डोकं कसं स्टेबल ठेवायचं असतं, तर त्याच्यात खूप बदल आहेत. तर ते अवेअरनेस येतं की काहीतरी आहे विच इज गायडिंग मी ऑल द टाइम. तर त्याचाच मला खूप जास्त फरक पडला. आचार्यदेव विलपार बद्दल एक खूप चांगली गोष्ट म्हणतात की माणसाची जी इच्छाशक्ती असते ती केव्हा वाढते, जेव्हा आपल्या मनातले विचार आपण ऍक्शन मध्ये ट्रान्सफॉर्म करतो वा, इमिजिएटली. सुंदर. ठीक आहे. म्हणजे ते म्हणतात की साधी गोष्ट की मी विचार केला की मी पाणी पिणार आहे आणि पाणी प्यायच्या जागी मी
5 दुसरंच गोष्टी करून काही, काहीतरी बरोबर. आले, तर मग इट्स अ ब्रेक राईट. इन व्हॉट आय थॉट अँड व्हॉट आय डिड. करेक्ट करेक्ट. तर दादा म्हणतात की मोटर आणि सेन्सरी नर्व जेव्हा इन सिंक असतात तेव्हा आपले रिफ्लेक्सेस चांगले होतात, तेव्हा छान. आपलं कोऑर्डिनेशन चांगलं होतं आणि तोच माणूस पुढे जाऊन त्याची इच्छाशक्ती एवढी चांगली होते की जो तो विचार करतो तो करून दाखवतो. करून दाखव. सो दादांचं म्हणणं, त्यांचं करणं आणि ठाकूरजींचं पूर्ण फिलॉसॉफी त्यांनी कसं एक्झिक्यूट करून दाखवले ते बघून बघून पण आपल्याला खूप इन्स्पिरेशन मिळतं. नक्कीच. ज्याच्यामुळे मला वाटतं की माझ्यातलं पण विलपावर खूप जास्त वाढलंय, वा. की खूप कठीण परिस्थिती पण समोर आली किंवा खूप जास्त चॅलेंज आलं की असं आपण करून दाखवू. तर असं नाही वाटत की- हतबलता येत हा, नाही. की आपण विचार करायला लागतो बरोबर. की हे हाऊ टू ब्रेक इट डाऊन, हाऊ टू बरोबर. गो स्टेप बाय स्टेप. हा. सिस्टमॅटिकली विचार Correct. करायचा एक करेक्ट. प्रोसेस Process डोक्यात असते. सुरू होतो. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं की मला खरंच वाटतं की माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याचं खरा स्वरूप निघून येतो, अगदी कारण तिथे काही प्रिटेन्स करायचं हेच अगदी नाही. खरंय. हो. राईट. तर तो भक्ती करतोय का नाही हे तो स्वतःच त्यालाच जज करू स्वतः शकतो. माहिती असतं. तर जेव्हा मी युएस मध्ये गेले पहिल्यांदा आई बाबांपासून दूर Right. पहिल्यांदा, तेव्हा मला वाटतं की माझं खरा स्वरूप मलाच कळलं, कळलं. खरं. की मी ठाकूरजींची खरीच भक्त आहे का असं असं खोटं आहे का घरी? एक्झॅक्टली. बरोबर. इज इट जस्ट फॉर इम्प्रेसिंग अदर करेक्ट पीपल. करेक्ट. ठीक आहे. आणि मला असं जाणवलं की तिथे पण कुठल्या पण कठीण परिस्थितीत कोणीतरी माझी काळजी घेतच होता. ठीक आहे. वा. आपण आदल्या पॉडकास्ट मध्ये म्हणतो की कम्युनिटीचं हो. एक सेन्स आहे की आपण हो. जेव्हा लोकांची सेवा करतो ते पण बरोबर. आपली मदत करतात. खरं. तर तिथे मी पिट्सबर्गला होते, कॅलिफोर्नियाच्या काही शहरात होते. नेहमी मला अशी लोक भेटली जे कठीणच्या कठीण परिस्थितीत ते माझ्याबरोबर सपोर्ट थांबले. सिस्टम तुम्हाला. त्यांनी आधार दिला आणि कुटुंबाचे सदस्यासारखं, असं नाही की छान. म्हणजे कॅज्युअल काहीतरी, बरोबर. असं प्रॉपरली सांभाळून ठेवलं. तर वा. हे ठाकूरजींचीच खूपच छान. म्हणजे मदत नक्कीच, झाली. नक्कीच त्यांचीच कृपा आहे. राईट. आणि पुढचं म्हणजे वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये मी मोठमोठे टीम्स लीड करायचं मला संधी मिळाली आणि तिथे पण मला ठाकूरजींचं जे साहित्य आहे की नेता कसा असायला पाहिजे, हो. की नेता असा असतो जो स्वतः झोकून जातो कामात, असं नाही की फक्त बोलतो. बरोबर. बरोबर. हो. तो दिशा दाखवतो, पथ बरोबर. दाखवतो आणि स्वतः झोकून पण जातो त्याच्यात. तर तोच खरा नेता असतो. तर या सगळ्या शिकवणींनी पण मला खूप फरक पडला की हे टीममेट्सना कसं एकत्र घेऊन जायचं आणि फक्त ऑर्डर नाही करायचंय, बरोबर. करून दाखवायचंय. आणि ठाकूरजींच्या शिकवण्यामुळे मी स्ट्रॅटेजी आखायला शिकले. खूपदा असं होतं ना की आपण स्वतः प्रामाणिक असतो पण हो. लोकांची फसवणूक आपल्याला ओळखता नाही येत. बरोबर. तर म्हणजे ठाकूरजी म्हणतात की तुम्ही सरळ व्हा, सिम्पल व्हा, बट मूर्ख नका होऊ. तर ते खूप महत्वाचं आहे आणि ते शिकले मी ओव्हर टाइम अच्छा. ठाकूरजींच्या शिकवणीमुळे. आणि स्वतः प्रामाणिक राहता, लोकांचं मॅनिप्युलेशन असू दे, जे काही असू दे, ते आयडेंटिफाय करून त्याला बाजूला ठेवून बरोबर. गोलवरती लक्ष Focus ठेवणे, करणे. फोकस ठेवणे, हे आय थिंक सगळ्यात जास्त मला खूप फायदा झाला त्याचा. नक्कीच. तर म्हणजे मेन गोष्ट आहे की मला वाटतं की ठाकूरजींमुळे मला एक विवेकी, कॉन्फिडेंट इंडिव्हिज्युअल होता. दाल. वा. फारच सुंदर. मगाशी आम्ही कार्यक्रमापूर्वी चर्चा करत होतो तेव्हा अत्रेंनी उल्लेख केला होता त्यांचं पुण्याला म्हाळुंगेला मंदिर होत आहे. तर जरूर आमच्या श्रोत्यांना म्हाळुंगे मंदिराबद्दल सांगावं. डेफिनेटली. म्हाळुंगेला जे मंदिर आहे त्याचं फाउंडेशन लेईंग सेरेमनी झालं होतं 30 नोव्हेंबर 2017 ला. बरं. त्या दिवशी आमचं सौभाग्य झालं की आता जे वर्तमान आचार्यदेव आहेत त्यांचे वडील, मग ते स्वतः आणि त्यांचे सुपुत्र, हे 3 जनरेशन आले होते बरं. फाउंडेशन ले करण्यासाठी. आणि ते सौभाग्य तर झालंच आणि ते मोठा दिवस होता आमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्टेपला आचार्यदेवांनी आम्हाला गाईड केलं कसं करायचं. इनफॅक्ट गंबूजचं जे कळस असतं त्याचं डिझाईन त्यांनी स्वतः केलंय. वा. तर त्यांचं अटॅचमेंट आणि इन्व्हॉल्वमेंट आणि गायडन्स पूर्ण पुणे मंदिरच्या लाईफ टाईम मध्ये मी म्हणेन खूप हो. जास्त आहे. नक्कीच. आणि अजून एक मला वाटतं की पुणे मंदिर बद्दल एक कौतुक असं आहे की
हे वेगळं आहे, कारण सगळे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करताना एक मॉडर्न बिल्डिंग मध्ये जे काही फॅसिलिटीज पाहिजेत ते सगळे आहेत. खरंय. म्हणजे फायर सेफ्टी वाईज, रेन वॉटर हार्वेस्टिंग वाईज तर सगळं छान. इन्कॉर्पोरेट केलेलं आहे त्याच्यात. इट्स अ 6 फ्लोअर मंदिर आणि त्याच्यात म्हणजे इन्व्हॉल्ड लोक जे आहेत ते माझ्यासारखे आहेत की कोणी कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे, कोणी मेकॅनिकल इंजिनियर आहे, कोणी टीचर आहे, कोणी म्युझिकचं बॅकग्राऊंड आहे. त्यांना कन्स्ट्रक्शनचं काय माहित ना. खरंय. पण ते करता करता, त्याचा अभ्यास करता करता, लोकांबरोबर इंटरॅक्ट करता करता आम्हाला पण खूप शिकायला मिळालं आणि नक्कीच. एक नवीन एक्सपिरियन्स मिळालं की खरंय. कसं बांधायचं असतं हे सगळं, बरोबर, काय काय विचार बरोबर. करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ही लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की मी माझ्या प्रोफेशन मध्ये फक्त शिकलंय तेवढ्याचाच फक्त उपयोग मला होत नाहीये, तर माझा सर्वांगीण विकास करण्याची सुद्धा एक संधी या गुरूंच्या मंदिराच्या बांधकामातून आपल्या सगळ्यांना चालून आली होती. तर मला असं वाटतं. आणि तुम्ही मगाशी मला म्हणला होता की मंदिराचं उद्घाटनाचं पण तुमचं चाललंय, तर त्याबद्दलही तुम्ही आमच्या श्रोत्यांना जरूर सांगावं. राईट. इनॉग्रेशनचं डेट ठरलंय 29 नोव्हेंबर 2026, म्हणजे यावर्षी. वा. तर म्हणजे आमची याची इच्छा आहे आणि प्रार्थना आहे की आचार्य देव आणि त्यांचा परिवार यावं, उद्घाटन करावं. आणि माझं पर्सनल आग्रह असेल की, विनंती असेल की तुम्ही सगळ्यांनी इनॉग्रेशनच्या दिवशी मंदिरात यावं. कारण मी जे आजच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की मंदिराचं उद्देश असतं की लोकांना एकत्र आणणे. हो. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी यावं आणि याच्यात सामील व्हावं, हे माझी प्रार्थना विनंती असेल. वा वा, सुंदरच. मला असं वाटतं श्रोत्यांनो, तुम्ही ही तारीख नक्की कुठेतरी लिहून ठेवा. 29 नोव्हेंबर 2026 मला असं वाटतं रविवारचाच दिवस आहे आणि आपण जरूर श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांचं पुण्यनगरीमध्ये, जे संस्कृतीचं माहेरघर आहे, तिकडे त्यांचं मंदिर होत आहे. हा नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा क्षण आहे आणि आवर्जून आमची विनंती आहे, जसं आताही आता आपल्या आग्रहाची विनंती आहे की आपण सगळ्यांनी या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी जरूर यावं आणि स्वतःला पण एक कृतकृत्य होण्याचा तो क्षण असेल असं माझी खात्री आहे. मी आधीच्या ओळखी, जेव्हा आधी ओळख करून दिली ती अत्रे यांची, तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की संगीत, वाचन, लेखन, गाणं ही त्या अतिशय उत्तम मिळतात. तर मला असं वाटतं ह्या पॉडकास्टची सांगता आपण त्यांच्या गाण्यांनी करावी. एखादं छोटंसं भजन तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी जरूर ऐकावं अशी त्यांना विनंती करते. ओके, मी 2-3 ओळी म्हणते. जरूर. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो का, सुखी करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो. फारच सुंदर. मला असं वाटतं श्रोते हो, आपण हे भजन अतिशय सुंदरच आहे. हा अभंग, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, जे आम्ही सतत म्हणतोय. सुरुवातीला मला वाटतं गेल्या पॉडकास्टमध्ये सुद्धा चर्चा करताना मी म्हटलं होतं की ठाकूरजींची विचारधाराच अशी आहे की सद्गुरु शरणापन्न व्हा, सतनाम मनन करा आणि सत्संगाचा आश्रय घ्या. जे या अभंगातनं आपण तेच ऐकतोय. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. हे आपल्याला जसं जसं जमेल तसं तसं आपल्याला गुरूंची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं आत्रे, आपण आपल्या ह्या मुलाखतीतनं, या चर्चेतनं आम्हाला तुमच्या वैयक्तिक अनुभव, ठाकूरजींची विचारधारा, आत्ताचे तुमचे आचार्य देव आहेत आणि आचार्य देवांचे सुपुत्र अबिंदा, या सगळ्यांबद्दल जेवढी माहिती सांगितली आहे, त्यांचे विचार सांगितले, याच्याबद्दल नक्कीच आपणही ह्या सगळ्यांवर विचार करावा. त्यातनं काय शिकता येईल, काय घेता येईल आणि काय आचरणात आणता येईल, ह्याच्यासाठी आम्ही पण नक्की प्रयत्न करू. पुढच्या भागामध्ये किंवा येणाऱ्या आमच्या पॉडकास्टमध्ये परत एकदा आम्हाला तुम्हाला नक्की इकडे बोलवायला आवडेल. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले परत एकदा आभार. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.